मित्रांनो, आतापर्यंत बिग बॉसचे जे 4 प्रोमोज आलेले आहेत, म्हणजे काल 2 प्रोमो आले होते आणि आज जे 2 प्रोमो आलेले आहेत, याच्यामधून जवळपास जे 5 कॉन्टेस्टंट आहेत ते कन्फर्म झालेले आहेत. आता हे 5 कॉन्टेस्टंट कोणते आहेत? काल तर मी पाहिलेच असेल, मी सांगितलेलं आहे अभिजित सावंत ते येणार आहेत. ते एक सिंगर आहेत आणि त्यांनी जे आपला इंडियन आयडल आहे, पहिला जो सीझन होता तो त्यांनी जिंकला होता आणि ते आता बिग बॉसच्या हे जो पर्व आहे, हा जो नवीन सीझन आहे त्याच्यामध्ये ते येणार आहेत. याच्यावर व्हिडिओ बनवून देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. पण याच्यानंतर अजून 4 कॉन्टेस्टंट आलेले आहेत आणि त्याचे 3 प्रोमो जे आहेत ते आउट झालेले आहेत. आता दुसरा जो प्रोमो आहे त्याच्यामध्ये एक फॉरेनर मुलगी आहे, म्हणजे परदेशी गर्ल असं या प्रोमोमध्ये सांगितलेलं आहे आणि पहिल्यांदाच परदेशी मुलगी आपल्या बिग बॉसमध्ये येत आहे असं देखील त्यांनी तिथं नमूद केलेलं आहे. तर ती मुलगी कोण आहे? तर ती आहे इरिना रुडाकोवा. आता ही जी मुलगी आहे ती कोण आहे? तर ही मुलगी एक चीअर लीडर आहे. म्हणजे क्रिकेटचे आपण जर सामने पाहत असाल, IPL पाहत असाल तुम्ही, तर तिथं ती हैदराबादसाठी चीअर्स करते आणि ते डान्स करते ते हैदराबाद या टीमसाठी. त्याशिवाय ती धोनीची देखील खूप मोठी फॅन आहे. म्हणजे असं म्हणता येईल की ती इंडियन क्रिकेटची एक फॅन आहे. कारण तिचे जर तुम्ही इन्स्टा प्रोफाईलवर गेलात तर तुम्हाला तिथे तिचे जे फोटोज आहेत त्या फोटोजमध्ये इंडियन क्रिकेट टीमचा जो टी-शर्ट आहे तो घातलेले जे असे फोटोज आहेत ते खूप सारे आहेत आणि असे खूप सारे व्हिडिओज किंवा फोटोज तुम्हाला इंस्टाग्रामवरती तिच्या दिसतील. त्यामुळे मे बी बिग बॉसने यावर्षी मराठीच्या बिग बॉसमध्ये त्यांनी घेतलेलं असेल. त्यानंतर मित्रांनो, तिसरा प्रोमो आउट झालेला आहे आणि याच्यामध्ये एक मुलगी आहे जी असं दाखवलेलं आहे की डान्सिंग क्वीन आहे आणि ती बिग बॉसच्या घरामध्ये येत आहे आणि तिचा जर चेहरा पाहायला गेला तर तुम्हाला असं ओळखू येईल की बघितल्यानंतर असं कळेल की ही निक्की तंबोळी आहे. कारण तिने बिग बॉस 14मध्ये, म्हणजे हिंदीचा जो बिग बॉस 14 होता त्याच्यामध्ये तिने पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याच्यामध्ये ती टॉप 5 मध्ये देखील आली होती. म्हणजे ती एक स्ट्रॉंग कॉन्टेस्टंट आहे बिग बॉससाठी आणि मराठी बिग बॉसमध्ये जर ती येणार असेल तर मला नाही वाटत की ती लवकरात लवकर बाहेर जाईल आणि ती जर असेल तर खूप जास्त माल मसाला या मराठी बिग बॉसला देखील मिळणार आहे. म्हणजे गेल्या वेळेच्या बिग बॉसपेक्षा या बिग बॉसमध्ये खूप सारे असे कॉन्टेस्टंट आहेत जे की आपण विचारही करू शकत नाही असे कॉन्टेस्टंट आलेले आहेत. म्हणजे नॉर्मल TV सिरियलचे जे काही स्पर्धक असायचे त्यापेक्षा पलीकडे जाऊन यावर्षी बिग बॉसमध्ये असे काही कॉन्टेस्टंट यांनी घेतलेले आहेत की नावच करू नका. त्यामुळे यावर्षी तर बिग बॉस आहे जो पहिले जे 4 सीझन होते त्याच्यापेक्षा हिट जाईल असं तरी मला वाटतंय. त्याच्यानंतर मित्रांनो, जो चौथा प्रोमो आला तो तर खूप शॉकिंग आहे. त्याच्यामध्ये 2 बॉडी बिल्डर जे आहेत ते आलेले आहेत आणि देसी बॉयज या गाण्यावर ते डान्स करत आहेत. म्हणजे याच्यामध्ये जे 2 बॉडी बिल्डर आहेत ते जर दोघे पाहायला गेलं, तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर तिथं एक वैभव चव्हाण आहे आणि एक अरबाज पटेल आहे. वैभव चव्हाण कोण आहे? तर मन झालं बाजिंद ही झी मराठीवर तुम्ही मालिका पाहिली असेल, काही दिवसांपूर्वी येऊन गेली. तर त्या मालिकेमधला रायाचं जे पात्र साकारलं होतं तेच पात्र वैभव चव्हाणने साकारलं होतं आणि तुम्ही त्याला ओळखतच असाल. तर तो एक बॉडी बिल्डर आहे आणि दुसरा जो कॉन्टेस्टंट आहे तो आहे अरबाज पटेल किंवा अरबाज शेख असं त्याचं नाव आहे आणि तो स्प्लिट विलामध्ये त्याने देखील पार्टिसिपेट केलेलं होतं आणि तो मॉडेल आहे. तर तुम्ही याच्यामध्ये जर पाहिलं तर 2 जे बॉडी बिल्डर आहेत त्यांनी एकत्र एंट्री केलेली आहे. म्हणजे जे सॉन्ग आहे त्याच्यामध्ये तर त्या दोघांनी एकत्र एंट्री केलेली आहे आणि घरातही मे बी हे दोघे जण एकत्र जातील. आता पुढे पाहताना मजा ही येईल की 2 जे बॉडी बिल्डर आहेत ते घरामध्ये आहेत. जसे की आपण बिग बॉसच्या 3ऱ्या सीझनमध्ये पाहिलं होतं की तिथे विशाल आणि जय दुधाणे हे दोघं जण होते, ते बॉडी बिल्डर होते. त्याच पद्धतीनं हे वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल काही धिंगाणा करतील का ते देखील पाहायला खूपच मजा येईल. आणि याच्या पुढचे अजून काही कॉन्टेस्टंट आहेत त्यांचा देखील प्रोमो येणार आहेत. अजून तरी त्यांचे प्रोमो रिलीज झालेले नाहीत, मी आता व्हिडिओ बनवतो त्यावेळेस. पण नवीन व्हिडिओज येतील आपलेही, नवीन प्रोमो आले की लगे मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत आपल्या चॅनलला जे नक्की सबस्क्राईब करा, कारण मी असेच जे बिग बॉसच्या रिलेटेड जे काही हे आहेत आपले अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याशिवाय अजून जे बिग बॉसमध्ये नवीन प्रोमो येतील, नवीन कॉन्टेस्टंट येणार आहेत, त्यापैकी अजूनही काही नावं आहेत. जसे की धनंजय पवार देखील येणार आहेत, ते एक आपले कॉमेडी व्हिडिओ बनवत असतात आणि अजूनही असे काही कॉन्टेस्टंट आहेत जे येणार आहेत बिग बॉसच्या घरामध्ये. तर तुम्हाला अजून कोण कोण बिग बॉसच्या घरामध्ये येतील असं वाटतंय किंवा हे जे प्रोमो आलेले आहेत त्याच्यातील कोणता सदस्य किंवा कोणता स्पर्धक तुम्हाला आवडला ते कमेंट करून नक्की सांगा.